मंदार मला सांग, तू कधी प्रेम केलंस? हो. मला नाही सांगितलंस कधी. बाय द वे, कोण आहे ती? तू चांगलंच ओळखतेस तिला. मी नाही, पण मला तुझ्या तोंडून ऐकत. कोण आहे ती? आहे नाही, होती. म्हणजे तुम्ही काही ब्रेकअप वगैरे? ब्रेकअप करायला प्रपोज करावा लागतो. तू प्रपोज नाही केलंस? प्रयत्न खूप केला ग, पण बोलताच नाही आलं. हा, मग एक दिवशी हिम्मत केली, पण वेळ निघून गेली होती. मग काय, तिला मी दुसऱ्यासोबत बघितलं आणि होप सोडून दिली. तुम्हा मुलांचं ना हे असंच असतं. म्हणजे प्रेम करता खूप, पण बोलायला कचर. आणि सरते शेवटी उरता काय? फक्त रिग्रेट. कुछ सपने थे अधूरे, जो बस सपने बनकर रह गए. इस एक तरफा प्यार के चक्कर में साला खुद को बर्बाद कर बैठे. मंदार, एवढा देवदास का झालाय रे तुझा? बाय द वे, देवदास वन साइडेड लव्ह म्हणजे असतं का? तू जे नकळतपणे करतेस ना ते, म्हणजे आपण 100% देत असतो आणि समोरून काहीही येत नसलं तरीही वाट पाहणं, होप्स ठेवणं, तिची फक्त एक झलक बघण्यासाठी ती दररोज जिथे जाते तिथे जाऊन बसणं, यालाच तर म्हणतात ना वन साइडेड लव्ह. अगं, वन साइडेड लव्ह बद्दल बोलण्यासारखं भरपूर काही आहे. अख्खा दिवस जाईल तर. हे सगळं ऐकून असं वाटतं ना, प्रेम हे खूप रिस्की आहे. हे बघ मृण्मयी, योग्य वेळी जर योग्य पार्टनर निवडला ना तर लव्ह इज नेव्हर रिस्की ॲट ऑल. लव्ह इज रिस्की व्हेन